नवीन शहरात आल्यापासून आम्ही एक नवीन दूधवाला लावला होता. काही दिवसांनी मी पाहिलं तो दूधवाला रोजच आमच्या घरी दिवसातून 2 ते 3 वेळा येत असायचा. एके दिवशी अचानकच मी शाळेत जाताना अर्ध्या रस्त्यातून घरी परतले. तेव्हा फक्त आईच घरी होती. मी जेव्हा घरी आले तेव्हा घराच्या खिडकीतून मी आज जे काही पाहिलं ते पाहून माझे डोळेच विस्फारले. कारण तो दूधवाला तेव्हा नवीन शहरात येऊन आम्हाला काहीच महिने झाले होते. त्या शहरात आमचं बैठी घर होतं. नवीन शहरासारखं आमच्यासाठी तिकडे सगळं काही नवीन होतं. नवीन दूधवाला, नवीन भाजीवाला, नवीन मार्केट, सगळं काही. त्या शहरात आमचा एक नवीन दूधवाला होता. काही दिवसात त्याची आमच्याशी चांगली ओळख झाली होती. आमच्याशी म्हणण्यापेक्षा आईसोबत, कारण घरातले सगळे काम आईच बघायची. बाबा सकाळी ऑफिसला गेल्यानंतर मीही माझ्या स्कूलमध्ये जायचे. दिवसभर आई एकटी घरी असायची. तिचा स्वभाव बोलका होता. भाजीवाला असू दे की कोणी दुसरा, ती घरातील सगळं सांगून मोकळं व्हायची. बाबांनी तिला तिच्या सवयीमुळे बऱ्याच वेळा टोकलं होतं, पण आई तर तिचा स्वभाव एकदम घट्ट पकडून होती. तिला गप्पा करायला फार आवडायचं. तिच्याप्रमाणेच तिला तो दूधवालाही मिळाला होता. ते दोघे सारख्याला वारके होते. त्याचं नाव भोला होतं. भोला आमच्या घरी आला की बऱ्याच वेळ आईसोबत गप्पा मारत असायचा. त्या दोघांचा तुम्ही बडबडा स्वभाव समजले होते, पण काहीच दिवसात माझ्यासमोर त्यांचं असं काही विचित्र सत्य येणार होतं याचा मला अंदाज नव्हता. असंच एके दिवशी मी भोलाला आमच्या घराच्या दरवाजात पाहिलं. संध्याकाळी 6 वाजता तो पुन्हा दूध देण्यासाठी आला होता. आई भोलाकडून दूध घेण्यासाठी दरवाजात जाऊ लागली. तोच तिथे मावशी आली. मावशीने येताच आईला घट्ट मिठी मारली. तिने माझी गळाभेट घेतली. मावशीला घरी येऊन 10 मिनिटं झाले होते. मगापासून तिने आम्हाला बोलण्यात मग्न केलं होतं. भोला अजूनही दरवाजातच उभा होता. अचानक माझी त्याच्यावर नजर गेली. तेव्हा मी आईला म्हणाले, आई, मगापासून भोला दरवाजात उभा आहे. दुधाची पातेली माझ्याकडे दे, मी दूध घेऊन येते. तेव्हा आईने मला दूध घ्यायला न जाऊ देता ती स्वतः त्याच्याकडे दूध घ्यायला गेली. आई त्याला म्हणाली की तुझे मी विनाकारण 10 मिनिटं वाया घालवले, त्यासाठी सॉरी. भोला हसतच आईला म्हणाला, काही हरकत नाही बाईसाहेब, की माणूस त्याचा हातातलं काम विसरून जातो. तुम्ही तर माझे रोजचे आणि मोठे कस्टमर आहात, त्यात एवढं काय, कधीतरी वेळ झालेला चालतो. भोलाने हसतच पातेलीत दूध घातलं आणि काही वेळाने तो तिथून निघून गेला. यापूर्वी त्याला मी असं संध्याकाळी घरी आलेलं पाहिलं नव्हतं. मी आईला विचारलं की आई, भोला आज संध्याकाळी दूध देण्यासाठी कसं काय आला? त्यावरती म्हणाली, मीच त्याला बोलावलं होतं. गीतासाठी मला तिच्या आवडतीचे गुलाबजाम बनवायचे होते आणि तेही घरी बनवलेल्या खव्याचे, म्हणून मी भोलाला दूध देण्यासाठी बोलावून घेतलं. आईला मावशीच्या आवडतीचा गोडाचा पदार्थ बनवायचा होता, त्यामुळे तिने भोलाला संध्याकाळी बोलावलं होतं. गप्पा गोष्टी करण्यात मावशीला पाणी विचारायचंही राहून गेलं. तेव्हा आईने मला किचनमधून एक ग्लास पाणी आणण्यास सांगितलं. मी मावशीला पाणी नेऊन दिलं. तेव्हा तिने मला जवळ घेतलं. माझी मावशी 25 वर्षांची होती. तिचं अजून लग्न व्हायचं होतं. आम्ही ज्या शहरात आता शिफ्ट झालो होतो त्याच शहरात मावशी जॉब करायची. माझ्या बाबांनी त्यांच्या ओळखीने मावशीसाठी नुकतंच एका सोसायटीत फ्लॅट बघून दिला होता. तिथेच ती रेंटवर राहायची. आई तर तिला म्हणाली होती की माझ्याकडे येऊन राहा, पण मावशी नाही म्हणायची. ती म्हणायची, मी जॉबवाली मुलगी आहे, कधी कधी मला रात्री घरी यायला उशीरही होतो. तुम्ही संसारिक लोक आहात. माझ्यासारख्या बॅचलर मुलीचा आणि संसारिक लोकांचा ताळमेळ जुळणार नाही. वाटलं तर महिन्यातून एखादी फेरी मी मारत जाईन, पण तुमच्यासोबत राहायला नको. प्रत्येकाचा आपला एक कम्फर्ट झोन असतो. बहुतेक मावशीचंही तसंच होतं. तिला आमच्या घरी राहायला अनकम्फर्टेबल वाटत असेल. असो, जे होतं चांगलंच होतं. मावशीला घरी येऊन काहीच वेळ झाला होता. तोच आई मावशीला तिच्या छोट्या कपड्यांवरून बोलत होती. मावशीचं आमच्या घरी न राहण्याचं खरं कारण मला समजलं होतं. घरी आल्यापासून मावशी माझ्याच खोलीत राहायला होती. मलाही माझ्या मावशीसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. असंच दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता भोला दूध देण्यासाठी आला होता. आज आई किचनमध्ये कामात थोडी व्यस्त होती, म्हणून मावशी दूध घेण्यासाठी गेली. मावशी दूध घेऊन परत आली तेव्हा ती आईला बोलू लागली की हा दूधवाला तर फारच हँडसम आहे. त्याची पिळदार मिशी म्हणजे बोलायलाच नको. ती भोलाचं आईसमोर कौतुक करत होती, तसं आईचा पारा चढत होता. आईने मावशीला बोलता बोलताच थांबवलं. थोडक्यात तिने मावशीला रागवलंच होतं. मावशी किचनमधून निघून माझ्या खोलीत आली. मीही तिच्यासोबत माझ्या खोलीत आले होते. मावशी मला बोलू लागली की हा दूधवाला तुम्हाला कुठे सापडला? खरंच दीदी काहीही बोलू देत, पण तो खूप हँडसम आहे. माझ्या प्रियकरापेक्षाही हँडसम. कुठल्याही दूधवाल्याची अशी फिटनेस मी आजपर्यंत पाहिली नाहीये. भोला तर चांगलाच बॉडी बिल्डर आहे.
मावशीने बोलता बोलताच तिच्या प्रिय घराबद्दल माझ्यासमोर बोलून गेली होती आणि ते मला नंतर लक्षात आलं. तेव्हा ती माझ्यासमोर हात जोडू लागली की ताईला माझ्या अफेअरबद्दल काही सांगू नकोस. मी आईला याबद्दल काही सांगणार नाही असं मी तिला प्रॉमिस केलं. पण मी तिला अशी तशी सोडणार नव्हते. मी तिला म्हणाले, आज आईने मला सुट्टी घ्यायची परमिशन दिली आहे. अशीच परमिशन मला उद्याच्या दिवशी काढून दे आणि तू मला उद्याही बाहेर फिरायला घेऊन जा. मावशीने ते मान्य केलं. काही वेळाने नाश्ता करून आम्ही बाहेर जायला निघालो. आईही आमच्यासोबत मॉलमध्ये आली होती. त्या दिवशी मावशीने मॉलमध्ये गेल्यावर आईला न सांगता ती तिला मॉलमधल्या सॅलूनमध्ये घेऊन गेली. आज जाताच मावशीनं आईला तिथल्या खुर्चीवर बसवलं. मावशीने आईला तिचे केस कलर करायला सांगितले होते. आई तर तिला सारखी नको म्हणत होती कारण बाबांना तसं काही आवडायचं नाही. पण मावशी म्हणाली, ताई तुझ्या सुंदरतेवर हायलाईट अजूनच छान दिसते. नाही म्हणत म्हणत मावशीने आईच्या केसांना हायलाईट करून घेतलं. आईच्या केसांना कलर केल्यामुळे तिचं रूप अजूनच खुलून दिसत होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मावशी मला बाहेर मार्केटमध्ये फिरायला घेऊन गेली. आज मावशीने माझ्यासाठी व आईसाठी काही ड्रेसेस खरेदी केले होते. मावशी पैसे खर्च करताना अजिबात कंजूशी करायची नाही. मावशीसोबत मागचे 3-4 दिवस कसे गेले कळलंही नाही. या 4 दिवसात बाबा घरी नव्हते. त्यांच्या कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा आईच्या केसांचा कलर पाहून बाबा तिला रागावले होते. ते म्हणाले, सुगंधा तू हे काय करून आली आहेस? आईच्या केसांना कलर शोभून दिसत होता. पण बाबा जुन्या विचारसरणीचे होते. थोडा वेळ बडबड करून तेही शांत झाले. आईला बाबांकडून तिची स्तुती ऐकायची अपेक्षा होती. पण बाबांनी तर तिच्या मागे बडबड सुरू केली होती. असेच दुसऱ्या दिवशी रोजप्रमाणे मुला दूध द्यायला घरी आला होता. 2 दिवसांपासून तोही कुठेतरी गायब होता. त्याच्या जागी कुणी दुसरा मुलगा दूध द्यायला येत होता. आज दूध देत असताना त्याने तर आईची स्तुती करायला सुरुवात केली. तो म्हणाला, बाईसाहेब तुमचे कलर केलेले केस तुमच्यावर फारच शोभून दिसतायत. तुमचं रूप अजूनच खुलून दिसतंय. त्याच्या तोंडून स्तुती ऐकून आईचा चेहरा फुलला होता. कधी कधी वाटायचं भोला आईच्या पुढे लाळ गाळत असायचा. आई दुधाची पातेले घेऊन आत जात असताना बडबड करू लागली. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याला तर माझं काहीच कौतुक नाहीये. त्याच्यापेक्षा तो दूधवाला बरा. त्याने माझी थोडी तरी स्तुती केली. आईचं वागणं मला वेगळंच वाटू लागलं होतं. मला तर आता आई व दूधवाल्याचे लक्षण काही ठीक दिसत नव्हते. बाबांचं तर आईवर लक्ष नव्हतं. त्या दिवशी बाबा ऑफिसला निघाले. ते गेल्यानंतर आईही तयार झाली होती. तयार होऊन ती बाहेर जायला निघाली होती. आज तर आईने चक्क पंजाबी ड्रेस घातला होता. आज पहिल्यांदा मी तिला ड्रेसमध्ये बघत होते. आज माझी शाळा 1 तास लेट होती. आज मला 12 वाजता शाळेत जायचं होतं कारण आज माझे रोजचे एक्स्ट्रा क्लासेस नव्हते. माझ्या क्लासला काही दिवसांची सुट्टी होती. त्यामुळे आज मला 12 वाजता शाळेसाठी निघायचं होतं. आई घरातून बाहेर जायला निघाली. तोच दूधवाला भोला घराच्या दारात येऊन थांबला. त्याच्या गाडीवर त्याच्या दुधाच्या किटल्याही लटकवलेल्या होत्या. बहुतेक तो अजून काही घरी दूध देण्यासाठी जात होता. आईला बघून त्याने तिला पुढेपर्यंत सोडण्याचं विचारलं. तो म्हणाला की मी आता मार्केटच्या दिशेनेच जातोय. तुम्हाला मी रिक्षा स्टँडपर्यंत सोडतो. आईने त्याची लिफ्ट स्वीकारली. ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. ती कुठे जात होती हे मी तिला विचारलं नव्हतं. माझ्या आईची शिकवण होती की कोणीही बाहेर जायला निघालं तर तो व्यक्ती कुठे जातोय असं त्याला विचारायचं नाही. थोडक्यात कोणालाही बाहेर जाताना टोकायचं नाही. तिची तीच शिकवण माझ्या लक्षात होती आणि त्यामुळे मी तिला ती कुठे जाते हे विचारलं नव्हतं. पण एवढ्या चांगल्या घरातील महिला एका दूधवाल्याच्या गाडीवर बसून गेली होती. ते बघायला विचित्र वाटत होतं. संध्याकाळी मी शाळेतून घरी आले तेव्हा आईला पाहून मी तिला प्रश्न केला की तू सकाळी कुठे गेली होतीस? तेव्हा ती म्हणाली, मी पेपरमध्ये अंगणवाडीच्या जॉबची जाहिरात वाचली होती. आज तिथे माझा इंटरव्ह्यू होता म्हणून मी तिथे गेले होते. जॉब ठिकाणी जायचं म्हटलं तर जरा व्यवस्थित जायला हवं. तुझ्या मावशीने कुठे कसं जायचं या गोष्टी थोड्याफार मला शिकवल्या आहेत. घरी बसूनही मी कंटाळले आहे. त्यामुळे मी जॉबसाठी अप्लाय करत आहे. पुढे ती म्हणाली की नंदिनी ही गोष्ट तुझ्या बाबांना सांगू नकोस कारण ते माझ्या जॉब करण्याच्या विरोधात आहे. मी दिवसभर घरात किती बोर होते हे माझं मलाच माहीत आहे. आता जेव्हा माझं सिलेक्शन होईल तेव्हाच मी तुझ्या बाबांना याची कल्पना देईन. आई तर खूप चांगलं काम करत होती. तिलाही तिचं आयुष्य जगण्याचा अधिकार होता. माझे आई बाबा दोघेही जॉब करणारे असतील ही माझ्यासाठी तर अभिमानाची बाब होती. कुठल्याही स्त्रीने जॉब करणे हे वाईट नसतं. ती तर समाजात तिची जागा बनवत असते. तिला नक्कीच प्रोत्साहन द्यायला हवे. तेव्हा मी आईला म्हणाले, माझी आई फार हुशार आहे. तिचं सिलेक्शन नक्कीच होईल. मी असं बोलताच आईने मला मिठी मारली.
त्यानंतर आम्ही दोघींनी सोबत बसून चहा खारी खाल्ली. बाबा रात्री घरी आले तेव्हा आम्ही तिघांनी सोबत बसून जेवण केलं. आज रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते तेव्हा मला अचानक आईबाबांच्या खोलीतून वादाचे आवाज येऊ लागले. यापूर्वी आईबाबात वाद होताना मी कधीही पाहिलं नव्हतं. त्यांचा आवाज ऐकून मी हळूच माझ्या खोलीतून बाहेर पडले. त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. तिथून मी आत त्यांच्या खोलीत डोकावले. आत मी पाहिलं आई बाबांना पाठमोरी होऊन बसली होती. असं वाटत होतं की ती त्यांच्यावर रुसली आहे. बाबा तिचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत होते. ते बघून तेव्हा मी माझ्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्याआधी बाबांनी आईचे गाल प्रेमाने ओढले. आताही ते आईसोबत मस्करी करत होते. आमच्या घरातील वातावरण तसं नेहमी हसून खेळून असायचं. आता मात्र बाबा आईला एवढ्या प्रेमाने वागवत असूनही ती त्यांच्यावर तोंड मुरडून होती. असंच पुढच्या 2 दिवसांनंतर रात्रीची मला जाग आली. माझ्या खोलीत माझं सेपरेट वॉशरूम नव्हतं, त्यामुळे मी बाहेरच्या बाथरूममध्ये जाऊ लागले. खोलीतून बाहेर आल्यावर मी पाहिलं माझी आई तिच्या खोलीत न झोपता बाहेर हॉलमध्ये झोपली होती. तिच्यात व बाबांमध्ये सध्या काहीतरी जास्तच वाद झालेले दिसत होते. पण आई असं का वागू लागली होती? तेव्हा आई मला गाढ झोपेत दिसली. त्यामुळे तिला न उठवता मी माझ्या खोलीत निघून गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जेव्हा मी शाळेतून परत आले तेव्हा मला घरात दूधवाला भोला दिसला. आज तर तो घराच्या दरवाजात नसून घरात येऊन सोफ्यावर बसला होता. मी दरवाजातूनच पाहिलं होतं. तो आईकडे व आई त्याच्याकडे एक वेगळ्याच नजरेने बघत होते. ते दोघे एकमेकांना वेगळ्या प्रकारे निहारत होते. मला बघताच आई त्याच्या शेजारून सोफ्यावरून उठली. आई म्हणाली, आलीस तू नंदिनी? जा लवकर फ्रेश होऊ नये, मी चहा टाकते. तसं तर आजपर्यंत आईला मी असे प्रश्न केले नव्हते, पण आज काय माहीत का मला आईला प्रश्न करावासा वाटला. मी फ्रेश होऊन आले तेव्हा त्या दूधवाल्याला पाहून मी आईला विचारलं की आई, या वेळेला भोला इथे का आलाय? तेव्हा ती म्हणाली, अगं त्याचं बिल द्यायचं राहिलं होतं, त्याला अर्जंट पैशांची गरज होती, त्यामुळे मी त्याला 2 दिवस आधीच या महिन्याचं बिल देत आहे. पैसे घेण्यासाठीच तो इथे आला होता. पण त्याच्या बोलण्यातून मला समजलं की आज त्याचा वाढदिवस आहे. आजपर्यंत मी त्याला कधी 1 कप चहाही पाजला नाहीये, पण आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून मी त्याला 1 कप चहासाठी थांबवलं. भोलाचा वाढदिवस आहे हे समजल्यावर मी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने हसूनच माझ्या शुभेच्छा स्वीकारल्या. मला तेव्हा आईचं जास्त आश्चर्य वाटत होतं. 2 दिवसांपासून रागात असणारी बाई आता दूधवाल्यासोबत चांगलीच हसून खेळून बोलत होती. आईने त्या भोलाला फक्त चहाच दिली नव्हती, तर त्यासोबत तिने त्याला बिस्किटही दिले होते. बिस्किट खात असताना अचानक भोलाच्या अंगावर तो भिजलेला बिस्किट पडला. तेव्हा आईच्या चेहऱ्यावरची काळजी काही वेगळीच होती. तिने लगेचच किचनमध्ये जाऊन ओला कपडा आणला आणि ती त्याचे कपडे साफ करू लागली. भोलाही स्वतःच्या हाताने त्याचे कपडे स्वच्छ करायचे सोडून आईकडून साफ करून घेत होता. तो तर मनातून चांगलाच आनंदी असणार. चहा पिऊन तो तिथून निघाला. त्याच्या जाण्याच्या काही वेळाने बाबा घरी आले. रात्री जेवतानाही आई बाबांशी बोलायला तयार नव्हती. माझ्यासमोर नावाला हो नाही एवढंच ती त्यांच्याशी बोलत होती. तिला वाटलं होतं की मला त्यांच्यातील वाद माहीत नाहीयेत, पण मी आता एवढी लहान राहिले नव्हते. मला सगळं काही समजायचं. काही तासांपूर्वी आई त्या दूधवाल्यासोबत चांगली हसून बोलत होती आणि आता बाबांसोबत बोलायला तिला काय झालं होतं कोणास ठाऊक. आताही जेवताना बाबांनी पहिला घास तिला भरवला. माझ्यासमोर तिने तो बळच खाल्ला होता. आता तर रात्रीची मी माझ्या खोलीतही व्यवस्थित झोपू शकत नव्हते, कारण माझ्या डोक्यात सारखे आई बाबांचे विचार चालायचे. घरात आईवडिलांचे थोडे जरी वाद चालू असले तरी त्याचा पूर्ण परिणाम घरातील मुलांवर होत असतो, कारण ते घरात चालू असणाऱ्या बारीक बारीक गोष्टी बघत असतात. नकळत कधी एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असलं तरीही मुलांचं लक्ष असतंच, आणि आता माझंही तसंच झालं होतं. आई बाबा काही सांगत नसले तरी माझं लक्ष सारखं आई बाबांवर होतं. आजही मध्यरात्री मी माझ्या खोलीतून बाहेर जाऊन पाहिलं तर आजही आई बाहेर सोफ्यावर झोपली होती. त्यांच्यातल्या वादाचं कारण मला माहीत करून घ्यायचं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी बसमधून शाळेत न जाता माझ्या बाबांच्या गाडीत त्यांच्यासोबत गेले होते. आज मी बाबांना मला शाळेत सोडायला सांगितलं. बाबांच्या गाडीत त्यांच्यासोबत मी एकटीच होते. मी बाबांना प्रश्न केला की बाबा, तुमच्यात व आईमध्ये सगळं ठीक आहे ना? गेल्या काही दिवसांपासून आईचा चेहरा मला सतत उतरलेला दिसतोय. तेव्हा बाबा म्हणाले, अचानक तिला काय झालंय हे मलाही कळत नाहीये. कामात असल्यामुळे मी बऱ्याच वेळा थकलेला असतो. कधीतरी तिच्यासाठी वेळ काढतो, पण तरीही ती माझ्यावर रागावली आहे. पण काहीच दिवसात तिचा राग निवळेल हे मला माहीत आहे. बोलता बोलताच माझी शाळा आली. मला शाळेच्या गेटवर सोडून बाबा त्यांच्या ऑफिसला जायला निघाले.
आज शाळेत माझं मन काही लागत नव्हतं, त्यामुळे मी घरी जायचं ठरवलं. शाळेबाहेरच्या कॉईन बॉक्सवरून मी मावशीला फोन केला. मी तिला म्हणाले, मला फार बोर होतंय, काही दिवसांकरिता तू घरी ये. मी मावशीला मला शाळेबाहेर घ्यायला बोलावलं, पण तिला यायला 2 तास लागणार होते. त्यामुळे मी 2 तासाची शाळा केली. मावशी 2 तासांनंतर शाळेत पोचली. मला तिथून घेऊन ती घरी निघाली. घरी जाताच घराबाहेर मला भोलाची गाडी दिसली. दुपारच्या 3 वाजता त्याचं आमच्या घरी काय काम होतं. मावशी व मी घराच्या आत गेलो. आमच्या आवाजाने आई तिच्या खोलीतून बाहेर आली. तिच्या मागे मागे भोलाही त्या खोलीतून बाहेर आला. आई त्याला तिच्या खोलीत नेऊन काय करत होती. त्यावेळी मावशी आणि मी एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागलो. कदाचित जो विचार मी करत होते तोच विचार मावशीनेही केला होता. आईला आम्ही काही बोलला तोच ती समोरून बोलू लागली. ती म्हणाली, नंदिनी, गीता, तुम्ही दोघी या वेळेला? बरं झालं मी भोलाला आधीच घरी बोलावून घेतलं. त्याच्याकडून आता मी जास्तीचं 3 लिटर दूध मागवून घेतलंय. तो आता मी मागितलेल्या दुधाची ऑर्डर द्यायलाच आला होता. गीतासाठी मला घरच्या खव्याचे गुलाबजाम बनवून ठेवायचे होते. तिच्या नवीन फ्लॅटमध्ये जाऊन मी तिला ते देणार होते. पण योगायोग बघ, गीता तर स्वतः इथे आली. म्हणजे नक्कीच गीताला माझ्या हातचे गुलाबजाम खायचे होते. आई आम्हाला बोलण्यात गुंडाळत होती हे तर मला कळत होतं. मी तिला म्हणाले, आई, भोला जर दूध देण्यासाठी आला होता तर तो आज तुझ्या खोलीत काय करत होता? तेव्हा आई म्हणाली, भोलाने बेल वाजवली तेव्हा मी कपाटाची साफसफाई करत होते. माझ्या हातात माझा मोबाईल होता. अचानक माझ्याने तो कपाटाच्या मागे पडला. ते जाड कपाट माझ्याने थोडंही हालायला तयार नव्हतं. म्हणून मदतीसाठी मी भोलाला खोलीत बोलावलं. त्याची मला फार मदत झाली. त्याच्यामुळे मी माझा मोबाईल काढू शकले. आई बोलत असताना भोला मान खाली घालून उभा होता. ते दोघेही काहीतरी लपवत होते असं वाटत होतं. आई बोलायची थांबली तसा भोला तिथून निघाला. त्यानंतर मी मावशीसोबत माझ्या खोलीत गेले. मावशी मला म्हणाली, ताई तर सध्या जास्त फास्ट झाली आहे. आज अचानक तिने माझ्यासाठी गुलाबजाम बनवण्याचं ठरवलं. हा योगायोग म्हणावं की दुसरं काही असो, मला तर माझ्या ताईच्या हातचे गुलाबजाम खायला मिळणार यातच मी खुश आहे. मावशी तर तिच्या गुलाबजामवर खुश होती. आमच्या घरात काय चालू होतं त्या गोष्टी तिला काहीही माहीत नव्हत्या. त्यामुळे जे मी बघू शकत होते ते तिला दिसत नव्हतं आणि मला तिला काही सांगायचंही नव्हतं, कारण ती आईची खबरी होती. तिने माझ्याकडच्या गोष्टी ऐकून लगेच आईला सांगितल्या असत्या. उगाच मला आईची बोलणी खावी लागली असती. तिच्या बोलण्यावर मान डोलावून मी माझ्या खोलीतून बाहेर आले. आई तेव्हा किचनमध्ये दूध उकळवत होती. बाहेर कोणी नाही हे पाहून मी आईच्या खोलीत जाऊन डोकावले. तिची खोली मला पूर्ण अस्ताव्यस्त दिसत होती. कपाटामागून एक मोबाईल काढताना बेडपासून बाकी सगळं काही अस्ताव्यस्त कसं होऊ शकतं. आई काहीतरी लपवत होती हे तर पक्क होतं. त्या दिवशी रात्रीचा छान गार वारा येत होता. त्यामुळे मावशी शतपावली करण्यासाठी टेरेसवर गेली होती. बाबा आज थोडं लेट घरी येणार होते. मावशी व मी जेवण करून घेतलं होतं. नंतर मी आईसोबत तिच्या बेडरूममध्ये बसले होते. मी आईला म्हणाले, आई, माझ्याकडे एक नवीन गेम आहे. आज आपण तो गेम खेळूयात. आई माझ्यासोबत तो गेम खेळायला तयार झाली. तसा मी तो गेम सुरू केला. तो गेम असा होता, त्यात मी समोरच्या व्यक्तीच्या 2 आवडते आणि नावडती गोष्टींची नावे घेईल. त्यातील आवडती गोष्ट निवडायची. आईलाही तिच्या आवडीच्या गोष्टी निवडायच्या होत्या. मी आईच्या आवडीच्या गोष्टींची नावे घेऊ लागली. मी तिला म्हणाली, रेड की ब्लॅक? त्यावर ती म्हणाली, रेड. गोड की तिखट? उत्तर आलं गोड. गाव की शहर? दोघेही. बाबा की भोला? भोला. आईने नकळत तिच्या आवडत्या व्यक्तीमध्ये त्या दूधवाला भोलाचं नाव घेतलं होतं. तिच्या तोंडून बाबांचं नाव न येता त्या भोलाचं नाव बाहेर पडलं होतं. तेव्हा मी तिच्याकडे अगदी रागाने बघू लागले. आई तर अगदी आश्चर्यचकित झाली होती. ती मला म्हणाली, नंदिनी, हा काय वेडेपणा आहे? मी तुझी आई आहे. माझ्याशी अशी मस्करी करत जाऊ नकोस. मला तू तुझी मैत्रीण मुळीच समजू नकोस. सकाळी शाळा आहे, जाऊन तुझ्या खोलीत झोप. आईची चूक पकडल्या गेली होती. तिच्या मनात माझ्या बाबा नसून तो दूधवाला बसला होता. गेल्या काही दिवसांपासून आई बाबांसोबत अशी का वागत होती हे मला समजलं होतं. आता माझ्याकडे मी तिला काही बोलावं असं प्रत्यक्षातलं प्रूफ नव्हतं आणि या छोट्याशा गेमवरून मी तिच्यावर कुठलेही आरोप लावू शकत नव्हते. म्हणून मी शांत माझ्या खोलीत निघून गेले. काही वेळाने मावशी खोलीत आली. तिला मी सहज प्रश्न केला की, मावशी, माझ्या आईचं वय आता काय असेल ग? तेव्हा ती म्हणाली, दीदी 40 वर्षांची आहे. मावशी, या वयात आई बाबांशी का भांडत असेल बरं? त्यावर मावशी म्हणाली, दीदी व जिजूंमध्ये सध्या भांडण सुरू आहेत तर. त्यावर मी तिला म्हणाले, भांडण म्हणजे त्यांच्या दोघांचे आपापसातले नॉर्मल वाद आहेत. मावशीने त्यावर मला एक उदाहरण दिलं.
ती म्हणाली, आता मी ज्या फ्लॅटमध्ये राहते माझ्या त्या सोसायटीतील समोरच्या फ्लॅटमध्ये दीदी आणि जिजूंच्या वयाचे एक कपल राहतात. त्यांनाही तुझ्यासारखी गोंडस मुलगी आहे. त्या काकू तर अनेक वेळा माझ्याकडे येऊन रडत असतात. त्या मला सांगतात की आता माझी मुलगी मोठी झाली तर माझा नवरा असं समजतोय की तो म्हातारा झाला आणि मीही म्हातारी झाले. माझा नवरा मला वेळच देत नाही. हे जे वय आहे त्या वयात प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याचा थोडा तरी वेळ हवा असतो. पण नवरा तर त्याच्या कामात व्यस्त असतो आणि त्यामुळे तो त्याच्या बायकोला वेळ देऊ शकत नाही. मग या कारणांमुळे असे आपापसातले नॉर्मल वाद सुरू होतात. बहुतेक दीदी व जिजूमध्ये तेच वाद सुरू असतील. पण तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. मावशीने मला चांगली समज दिली होती. आई त्या दूधवाल्याकडे का एवढी ओढल्या गेली होती आता मला कळत होतं. असंच दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी आमच्या घरूनच तिच्या ऑफिसला निघाली होती. बाबा रात्री उशिरा घरी येऊनही सकाळी 7 वाजता त्यांच्या कामासाठी निघाले होते. रोजप्रमाणे माझ्या शाळेची बस येताच मी शाळेसाठी निघाले. पण त्यावेळी माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक. मी बसवाल्या दादाला अर्ध्या रस्त्यातच बस थांबवायला सांगितली व मी बसमधून खाली उतरले. अर्ध्या रस्त्यातून मी घरी परतले होते. मी जेव्हा घरी आले तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने घराचा दरवाजा उघडला. आज जाऊन मी पाहते तर काय, आईच्या खोलीतून मला आवाज येत होते. त्यावेळेला घरात तर ती एकटीच होती. मग ते आवाज कसले होते हे पाहण्यासाठी मी आईच्या खोलीत गेले. मी आईच्या खोलीच्या दिशेने गेले. आत तिच्या खोलीत जाताच ती मला त्या दूधवाल्या भोलासोबत दिसली. आज तर तो दूधवाला त्याच्या रोजच्या कपड्यांवर नसून अगदी सुटाबुटात होता. त्याच्या हातात काही कागदपत्र होती आणि तो आईचा हात हातात घेऊन उभा होता. ते सगळं पाहून मी तर फार चिडले. आई त्याच्यासोबत कुठे निघाली होती हे मला चांगलं समजून आलं होतं. मी आईला म्हणाले, आई तुझ्या मनात हा दूधवाला बसला होता तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर तू आमचा कोणाचा विचार न करता याच्यासोबत कुठे निघाली आहेस. आईने माझ्यासमोर त्या भोलाच्या हातून तिचा हात सोडवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी आईला म्हणाले की आई तू बाबांना आणि तुझ्या मुलीला धोका दिला आहेस. तुम्हाला मी बिलकुल सोडणार नाही. तुमची तर मी पोलिसात तक्रार करणार. मला अशी आई मुळीच नकोय. आई तर तेव्हा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. तेव्हा तो दूधवाला माझ्या दिशेने चालत आला. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो मला म्हणाला, नंदिनी आता मी जे काही तुला सांगणार आहे ते सगळं काही मन घट्ट करून आणि कान व्यवस्थित उघडे ठेवून ऐक. मी कोणी दूधवाला भोला नाहीये. माझं नाव भीमशंकर आहे आणि मी एक CBI ऑफिसर आहे. इथे मी माझा वेश बदलून आलो होतो ते तुझ्या बाबांना रंगेहात पकडायला. तुझ्या बाबांनी त्यांच्या कामामध्ये अनेक घोटाळे करून बऱ्याच गरिबांचे पैसे खाल्ले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही वरिष्ठ अधिकारीही यात सामील आहेत. त्या गोष्टीचं आमच्याकडे प्रूफ नव्हतं. त्यामुळे ते प्रूफ घेण्यासाठी मी दूधवाला म्हणून तुमच्याकडे येत होतो. ज्या दिवशी तुझी आई अंगणवाडी जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती तेव्हा मी तिला तिथे न जाऊ देता तिला माझ्यासोबत घेऊन गेलो होतो. त्या दिवशी तुझ्या आईला तिच्या नवऱ्याची सगळी सत्यता समजली. तुझे बाबा एक फ्रॉड व्यक्ती आहेत. मला त्यांच्या विरुद्ध प्रूफ हवे होते. आज माझा तो शोध संपला आहे. मला जो कागद हवा होता तो माझ्याकडे आला आहे. तुझ्या आईने एक खरी देशभक्त म्हणून तिच्या देशाची चांगली मदत केली आहे. तिच्या भ्रष्ट नवऱ्याला साथ न देता तिने सरकारला मदत करून खूप मोठी कामगिरी केली आहे. त्या भीमशंकरचं बोलणं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी माझ्या आईला वाईट समजत होते, पण नकळत ती तर देशाची सेवा करत होती. माझे बाबा एवढा मोठा फ्रॉड करून बसले होते. आई मला म्हणाली की नंदिनी तुझ्या बाबांनी दुसऱ्या अनेक शहरात त्यांच्या नावाने खूप प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या आहेत. त्यातील एक प्रॉपर्टी म्हणजे आता त्यांनी तुझ्या मावशीला दिलेला तो फ्लॅट आहे आणि मला हे सगळं आत्ता समजतंय. माझा नवरा एवढा मोठा फ्रॉड असेल हे मला माहीत नव्हतं. अशा गद्दाराशी मी प्रामाणिक राहू तरी कशी. जेव्हा मला तुझ्या बाबांची सत्यता समजली तेव्हापासून मी त्यांच्यापासून लांब जाऊ लागले. मला तो व्यक्तीही नकोसा झाला होता. आईने खूप बहादुरीचे काम केले होते. तिने तिच्या नवऱ्याच्या विरोधात उभं राहून खूप मोठी कामगिरी केली. इथून पुढे तिला बिना नवऱ्याचं आयुष्य जगावं लागेल हे माहीत असूनही तिने सत्याची साथ दिली. तिने एकदाही बाबांना पाठीशी घातलं नाही. तिने जे काही केलं ते अभिमानास्पद होतं. त्या दिवशी मी आईची माफी मागितली. माझी आई कमी शिकलेली असली तरी तिला चांगला आणि वाईट यातला फरक नक्कीच कळायचा. ती खोट्याला साथ देणारी नव्हती. त्या दिवशीनंतर आईने हळूहळू तिचं शिक्षण सुरू केलं होतं. छोटा मोठा जॉब करून ती आमचा उदरनिर्वाह करत होती. ज्या दिवशी बाबांचं सत्य तिच्या समोर आलं त्या दिवशी तिने स्वतः शपथ घेतली होती की ती तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करून लवकरात लवकर सरकारी ऑफिसर होईल आणि तीही अगदी प्रामाणिक ऑफिसर.
मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.